हेडलाईन्स नंतर सगळ्या घडामोडी सविस्तर स्वरूपामध्ये पाहूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंना दिलेल्या शब्दानुसार विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झालेली आहे। खासदार शाहू छत्रपती महाराज विशाळगडाकडे रवाना झालेत। सतेज पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी.व्ही. पाटील खासदारांसोबत विशाळगडावर जातील। आतापर्यंत जवळपास 40 अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत। आज पुन्हा या कारवाईला सुरुवात होणार आहे। न्यायप्रविष्ट अतिक्रमणे सोडून सर्व अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे। दरम्यान अतिक्रमणे काढत असताना जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस अधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंना दिलेल्या शब्दानुसार विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास कालपासूनच सुरुवात झालेली आहे। या ठिकाणची जवळपास 40 अतिक्रमणे हटवण्यात आलेली आहेत। आज पुन्हा या कारवाईला सुरुवात होणार आहे। सध्या खासदार शाहू छत्रपती महाराज विशाळगडाकडे रवाना झालेत। सतेज पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी.व्ही. पाटील खासदारांसोबत विशाळगडावरती जाणार आहेत। दरम्यान अतिक्रमणे काढत असताना जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस अधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी सुद्धा उपस्थित होते। आज सुद्धा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात ठेवण्यात आला आहे। काल जवळपास 40 अतिक्रमणे हटवण्यात आलेली आहेत। कारवाईला आज पुन्हा सुरुवात होणार आहे। जी न्यायप्रविष्ट अतिक्रमणे आहेत ती सर्व अतिक्रमणे काढण्यात येणार नाहीत, तर जी न्यायप्रविष्ट अतिक्रमणे नाहीत त्याशिवाय जी अतिक्रमणे आहेत गडावरती त्या अतिक्रमणांवरती कारवाई होणार आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। विशाळगडावरती अतिक्रमण हटवण्यास कालपासून सुरुवात झालेली आहे। आज सुद्धा ही कारवाई सुरू राहील। शाहू महाराज विशाळगडाकडे रवाना झालेले आहेत। त्यांच्यासोबत सतेज पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी.व्ही. पाटील सुद्धा या गडावरती पोहोचणार आहेत। विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी कारवाईला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंच्या मागणीनंतर शब्द दिला होता की या ठिकाणची अतिक्रमणे हटवल्या जातील। त्यानुसार जवळपास 40 अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत।